मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तरायण होतो. नवीन ऊर्जा, सकारात्मकता आणि आशेची सुरुवात होते. हळदी कुंकू कार्यक्रमातून आपण हीच सकारात्मकता एकमेकींमध्ये पोचवायची असते. ही परंपरा म्हणजे नारी शक्तीचा सन्मान करणारी आणि आपली संस्कृती जपणारी आणि आपल्या मनाला समाधान देणारी असायला हवी. तर अशा पद्धतीनं आम्ही छोटंसं पण छान असं डेकोरेशन केलं आहे आजच्या आमच्या हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी. आम्ही 5 जणींनी मिळून हळदी कुंकू ठेवलं आहे आणि इथे या ज्या तुम्हाला रांगोळ्या दिसत आहेत ना, अगदी सुंदर सुबक, तर या स्वाती सोनटक्के हिने मला दिवाळीमध्ये पाठवलेले आहेत. ही संस्कार भारतीची रांगोळी, ही रांगोळीचे मधले कटआउट्स हे रेडीमेड आहेत. तर अशा वेळेला ज्या दिवशी आपल्याला खरंच खूप सारं काम असतं आणि सोबतच आपल्याला नटायचंही असतं आणि फ्रेशही राहायचं असतं, अशा वेळेला या रांगोळ्या खरंच हेल्प करतायत. तुम्ही मला बऱ्यापैकी मोठ्या व्हिडिओला कॉमेंट्स केल्या आहेत, तर स्वाती सोनटक्के हिच्याकडून तुम्ही या रांगोळ्या ऑर्डर करू शकता. तिचे सारे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. चला, मी सुंदर अशी माहेश्वरी साडी नेसून आता तयार आहे आणि फायनल चेक अहोंना विचारायचं की अहो कशी दिसती. अहो मनाने 4 वेळा बोललेले असतात तरी सुद्धा समाधान नसतं, विचारायचंच, कारण ते आपलं शास्त्र असतं. वाण देण्याची प्रथा देणं आणि स्वीकारणं या संस्कृतीची आपल्याला आठवण करून देतं. ती म्हणजे प्रेम, आदर आणि आपुलकीचं प्रतीक आहे. आणि आम्ही वाणात आणलं होतं श्री महालक्ष्मी प्रसन्न आणि आपली सगळी हिंदू धर्मातील शुभचिन्ह.